भावाला जाऊन 45 दिवस उलटून गेले तरी न्यायासाठी अजूनही कुटुंबाला संघर्ष करावा लागतोय. अशा उद्विग्न भावना व्यक्त करत असताना संतोष देशमुख यांच्या बहीण प्रियंका चौधरी यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. पुढच्या काही मिनिटात त्यांना चक्कर येऊन खाली कोसळल्या. त्यांची प्रकृती खालावल्याने देशमुख कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला. खंडने आणि देशमुख हत्या प्रकरणातील 8 आरोपींवर मोक्का अन्वये गुन्हा दाखल केलेले असताना देखील मुख्य आरोपी वाल्मिक कराडवर खुनाचा आणि मोक्काखाली गुन्हा का दाखल होत नाही असा सवाल करून देशमुख कुटुंबियांनी सोमवारी सकाळी पाण्याच्या टाकीवर चढून अतिशय आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केलं. जोपर्यंत सरकार वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असे धनंजय देशमुख यांनी सांगितले. मात्र मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मध्यस्थी केल्याने आणि सीआयडीने त्यांची समजूत काढल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतलं. संतोष देशमुख यांच्या बहिणीच्या काळजाचं पाणी प्रकृती खालावली. आंदोलनानंतर देशमुख कुटुंबियांनी माध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी कराडवर खुनाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी मागणी केली. पत्रकार परिषद आटोपल्यानंतर देशमुख कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी काही लोक भेटायला आले असताना देशमुख यांच्या भगिनी प्रियंका चौधरी यांनी टाहो फोडला. भावाचे समाजसेवेचे गुण सांगत असताना त्यांनी डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. एक भाऊ डोळ्यासमोर गेला. त्याला न्याय देण्यासाठी गेले 45 दिवस संघर्ष सुरू आहे. त्यात दुसरा भाऊ म्हणजेच धनंजय जीव देण्याचा प्रयत्न करतोय. हे पाहून प्रियंका यांच्या काळजाचं पाणी झालं. अचानक चक्कर येऊन त्या खाली पडल्या. 3-4 लोकांनी उचलून त्यांना गाडीतून केज रुग्णालयात दाखल केलं. घरात अघटित घडल्याने गेल्या काही दिवसांपासून ते अस्वस्थ होत्या. केज रुग्णालयातील डॉक्टर त्यांच्यावर उपचार करतील. धनंजय देशमुख आंदोलनस्थळावरून निघून गेले. भावाच्या शोधासाठी धावाधाव झाली. धनंजय देशमुख यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर ते अचानकपणे कुणालाही काही न सांगता घरातून निघून गेले. गावकरी आणि कुटुंबियांनी त्यांच्या शोधासाठी जवळपास तासभर प्रयत्न केला. भावाच्या शोधासाठी भगिनी प्रियंका चौधरी यांनी आजूबाजूचा परिसर अख्खा पालथा घातला. धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती वाल्मिक कराड याच्यावर केवळ खंडणीचा गुन्हा दाखल आहे. खंडने आणि खून प्रकरण एकमेकांशी संलग्न असल्याचे सांगितले जात असतानाही त्याच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने देशमुख कुटुंबियांच्या संतापाचा खडेलोट झाला. सोमवारी सकाळी दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. वाल्मिक कराडवर अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यांच्यासहित संपूर्ण कुटुंबियांनी केली. दुसरीकडे संतोष देशमुख यांची पत्नी अश्विनी देशमुख यांनी सीआयडीला दिलेल्या जबाबात वाल्मिक कराडचे नाव घेतले असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. माझ्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याने ते अस्वस्थ होते असं सीआयडीच्या जबाबात अश्विनी देशमुख यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. अश्विनी देशमुख यांनी सीआयडीला दिलेल्या जबाबामुळे वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाणार का याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या 45 दिवसानंतरही पोलिसांना यातील एक आरोपी मिळत नाही. तो अजूनही फरार आहे. पोलीस असा कसा तपास करतात? माझ्या देवासारख्या नवऱ्याला 3 तासात मारले, मग आरोपी शोधायला सरकार आणि पोलिसांना 45 दिवस कशाला लागतात? असा सवाल संतोष देशमुख यांच्या पत्नीने विचारला. पोलीस आम्हाला तपासासंदर्भात कोणतीही माहिती देत नाही. त्यांनी आम्हाला माहिती दिली पाहिजे. गुन्हेगार पकडून त्यांना फाशी देऊन सरकारने न्याय द्यावा अशी आमची मागणी. वाल्मिक कराडचे नाव खुनाच्या गुन्ह्यात का दाखल होत नाही हे शासनाला माहिती आहे. सगळे म्हणतात त्यांच्या टेस्ट करा, पण सरकार का राजी होत नाही असा सवाल त्यांनी केला. वाल्मिक कराडला अपहरण आणि खुनाच्या प्रकरणात आरोपी करायला पाहिजे अशी मागणी संतोष देशमुख यांच्या पत्नीने केली.